छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर देवगाव या रस्त्यावर जे आहे ते एक भीषण घटना घडली। डिझेलने भरून येत असलेल्या टँकरला अचानक आग लागल्याने जे आहे ते या ठिकाणी या टँकरची अशी अवस्था झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर हा समोर लासूरला रस्ता जातो आणि ह्या टँकरमध्ये जे आहे ते जवळपास 6000 लिटर डिझेल भरतं आणि यामध्ये जे आहे ते 90% डिझेल भरले होते अशी सुद्धा माहिती आहे। आणि अचानकपणे जे आहे ते वर आपण बघतोय या तारेला स्पार्किंग झाली आणि जी स्पार्किंग या टँकरवर पडल्याने ही सगळी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे। अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जे आहे ते ही संपूर्ण आग विझवली। काही काळ जे आहे ते या परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे आणि आगीचे लोट पाहायला मिळत होते। पोलिसांनी जे आहे ते दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवली होती, मात्र ही आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे आणि आता ही सगळी वाहतूक या ठिकाणी सुरळीत करण्यात आली आहे। मात्र असं असलं तरी या टँकरचं प्रचंड मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मोठं जे आहे ते या टँकरमध्ये डिझेलसुद्धा होतं, मात्र सुदैवानेचा स्फोट झाला नाही, ही एक जमेची बाजू मावावं लागेल। मात्र आता ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी या टँकरचं अशा पद्धतीनं मोठं नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 30 ते 35 लाख रुपये एकंदरीत हे सगळं नुकसान असलेसुद्धा आता बोललं जातं आहे। आपण बघतोय वाहतूक पोलीससुद्धा आता या ठिकाणी आहेत, हे सगळी पाहणी करताना पाहायला मिळतात। या ठिकाणची वाहतूकसुद्धा सुरळीत करताना पाहायला मिळतात। मात्र अशा पद्धतीनं या टँकरला आग लागल्यामुळं या ठिकाणी मोठा जे आहे ते खळबळ उडाली होती, मोठी जे आहे ते दुर्घटना होण्याची शक्यता होती। मात्र आता ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, लासूर, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।